प्रत्येक घटक जे असतो तो शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी बसलेला असतो। त्याच्यामध्ये कधी चांगला पाऊस आला तर मध्येच पावसाचा खंड पडतो, कधी उत्पादन चांगलं झालं तर खतांच्या किमती वाढलेल्या असतात, कधी एवढं सगळं करू नये उत्पादन चांगलं हातात आलं तर जास्त उत्पादन झाल्यामुळे बाजारभाव पडलेले असतात किंवा सरकारी धोरणं वेगवेगळ्या राजकीय कारणांमुळे जे बदलतात त्याचाही फटका बसतो। हे सगळं कमी की काय म्हणून काही व्यापारी जे आहेत ते पण शेतकऱ्यांची लूट करतात, त्यांची फसवणूक करतात आणि अशाच व्यापाऱ्यांना दणका देणारी ही आजची बातमी आहे जी शेतकऱ्यांना दिलासादायक आहे। शेतकरी एक झाले, आपल्या हक्कासाठी भांडले आणि त्यांनी सावधगिरी बाळगली तर त्यांना कोणी फसवू शकत नाही हे याच्यामधनं दिसतं। चला तर हा भाग समजून घेऊया। नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी विषय घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आणि या कांदा बाजारभावाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी दिलेला लढा आणि त्यावर शेतकऱ्यांनी किंवा त्यांना मिळालेला शासनाचा दिलासा। कालच्या याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। पणन मंत्री आणि कृषी मंत्री यांनी एकत्र बैठक बोलवली। त्याला नाशिक जिल्ह्याचे जिल्हा निबंधक पण होते, शेतकरी प्रतिनिधी पण होते। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव जवळ जे उमराण नावाचं गाव आहे हे कांद्यासाठी आणि कांद्याच्या बाजारभावासाठी तसं प्रसिद्ध आहे। दसरा आला, दिवाळी आली की या उमराणामधनं काही ठेवलेले पत्रकार जे आहेत ते बातम्या सोडतात आणि एक गाडी कोणीतरी माणूस असतो तो 5,000 10,000 विकत घेतो आणि सगळ्या राज्यभर बातमी येते की उमराण्यामध्ये 5,000 कांदा विकला गेला। किती? पावशेर 1 किलो 2 किलो मुहूर्ताचा कांदा। सुरुवातीला शेतकऱ्यांना कळायचं नाही, आता त्यांना कळतं। याच उमराण्याजवळ एका व्यापाऱ्यानं स्वतःची म्हणून एक बाजार समिती काढली। त्या बाजार समितीचं नाव आहे खारी फाटा नावाचा जो आहे मालेगाव देवळा रस्त्यावर रामेश्वर बाजार समिती। ही खाजगी बाजार समिती आहे। त्या व्यापाऱ्याला असं कॉन्फिडन्स आला की आपणच ते सगळं करूया, त्याचा उद्देश चांगला होता, काही हे नाही। आजही रोज तुम्ही जर बघितले वेगवेगळ्या ग्रुपवर या रामेश्वर बाजार समितीमध्ये खरेदी विक्री व्यवस्थित चालू आहे, पण पैसे मिळतात की नाही त्या संदर्भातल्या शंका आहे। कारण या ठिकाणी 2 पैसे जास्त मिळावेत, जास्त आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला। शेतकऱ्यांना काय की तो बाजारभावाचा अंदाज घेतो आणि जिथे चांगले पैसे असतील त्या ठिकाणी तो जातो। अनेकदा याच्यामध्ये फसवणूक पण होते। त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी एक इशारा देईन की कृपा करून या सगळ्यांची माहिती घ्या व्यवस्थित आणि मगच आपला कांदा विक्री करा। मग ते कुठल्याही बाजार समितीत असो नाही तर कुठल्याही खाजगी व्यापाऱ्याला असो किंवा सरकारी बाजार समितीतल्या व्यापाऱ्याला असो। तर इथल्या एका व्यापाऱ्यानं, देवरे नाव होतं त्याचं बहुतेक, त्याच्या बातम्या पण आल्या, त्यानं साधारण वर्षभरापूर्वी किंवा काही 6-7 महिन्यापूर्वी आत्महत्या केली। आता या आत्महत्येचं मागचं कारण काय होतं की कारण शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे होते ते 24 तासात किंवा लगेच द्यावे लागतात बाजार समितीच्या नियमाप्रमाणे, पण तसं झालं नाही आणि ते पैसे द्यायला तो अक्षम ठरला। याचं कारण त्यांनी जे दुसरीकडे व्यवहार केले असतील राज्यभरात किंवा देशाच्या याच्यामध्ये, त्या लोकांनी पण त्याला फसवलं असावं आणि इकडे बाजारभावातल्या कॉम्पिटिशनमुळे, स्पर्धेमुळे त्यानं बाजारभाव जास्त दिला आणि परिणामी शेतकऱ्यांचे 1.5 कोटी रुपये थकले। 1,50,000 125 शेतकऱ्यांना तो पैसे देऊ शकला नाही आणि त्यानं आत्महत्या केली। आता या सगळ्या याच्यावर ज्या प्रवर्तकानं किंवा ज्यानं खाजगी बाजार काढले त्यानं नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं, पण त्यानं ते केलं नाही आणि त्याच्यानंतरही सुखे नैव अतिशय छान सुशेगात मध्ये ही खरेदी चालू राहिली आणि शेतकरी, काही जणांना माहिती होतं, त्यांनी आंदोलन केलं पण त्यांचं बळ कमी पडलं। त्याच सुमारास मला असं वाटतं आपणही ॲग्रो शिवारनं हा सगळ्यात आधी हा विषय लावला होता, अतिशय तीव्र पद्धतीने लावलेला होता, कुणालाही न घाबरता आणि कुणाची पर्वा न करता। पण मात्र काही माध्यमांनी तो फार असा उचलून धरला नाही। शेवटी शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना निवेदनं दिली। शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी जे 125 शेतकरी होते किंवा आणखी जे शेतकरी होते या संदर्भात मंत्रालयात 2दा बैठका झाल्या। कृषी मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते आणि आता अधिवेशन काळामध्ये कांद्याच्या संदर्भात 2 चांगल्या बातम्या येत आहेत की ज्या बाजार समितीमध्ये हे सगळं घडलं
त्याच्यासाठी आता पणन मंत्र्यांनी जयकुमार रावल यांनी एक आदेश दिलाय की 45 दिवसात हे सगळं पेमेंट सेटल करायचं आणि त्या सगळ्या याच्यात त्यांचे काय हिशोब ते बघायचे आणि त्या सगळ्या याच्यातनं शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करायचं. हा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. दुसरी त्याच्यामध्ये एक घटना अशी झाली की साधारण 25 लाख तर शेतकऱ्यांना मिळाले, आणखी 1.25 कोटी त्यांचे थकलेले आहेत. दुसरा भाग, राज्याच्या कृषी मंत्री याच्यानंतर ऍक्टिव्ह झाले, कृषी विभाग ऍक्टिव्ह झाला आणि त्यांनी असं लक्षात आलं की आजही बाजार समितीने फसवलंय, तरी पण शेतकरी तिथे जात आहेत, जाहिराती करतायत, त्याचे व्हिडिओ प्रसारित करतायत रोजच्या बाजारभावाचे, आणि तिथे व्यापाऱ्यांना परवाने आहेत. अशा 15 व्यापाऱ्यांचे परवाने काल त्यांच्यावर कारवाई केली आणि निलंबित करण्यात आलेलं आहे. आता त्या व्यापाऱ्यांना त्या बाजार समितीमध्ये खरेदी करता येणार नाही. याच्यामध्ये मंत्री महोदयांनी किंवा जे भाष्य केलं त्या समितीनं ते मोठं मार्मिक आहे, मोठं तुम्हाला त्याच्यामधनं काही शिकण्यासारखं आहे तुम्हाला आणि आपल्याला. त्यांनी असं सांगितलं की बाजार समितीमध्ये घोटाळा झालाय तरी पण शेतकरी तिथे जात आहेत आणि घोटाळा झालाय, पैसे थकलेले आहेत. त्याच्यामध्ये घोटाळा झाला म्हणजे पैसे न देण्याचा, पैसे थकवण्याचा हा घोटाळा आहे. कांदा विक्री केली, तुमच्याकडनं कांदा घेतला पण तुम्हाला पैसे दिले नाही, तर या संदर्भात तरी पण खरेदी होतीये, याचा अर्थ तिथं ती खरेदी थांबली पाहिजे. म्हणून ही व्यापाऱ्यांवर निलंबनाची निलंबनाची कारवाई केली आहे. एकंदर असं लक्षात येत आहे की आता मागच्या वेळेचे जे नाफेड एनसीसीएफचे घोटाळे असेल किंवा आणखी काही असेल, वैजापूरमध्ये काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसवलं 1 ते 1.5 कोटींचं, ते पण एक प्रकरण आहे. त्याही केसेस पेंडिंग आहे. अलीकडे काय झालंय, कोणी येतं शेतकऱ्यांना फसवतं, त्याला त्रास देतं. नाशिक बाजार समितीमध्ये एक शेतकरी गेला आणि रात्रीच्या सुमारास त्यानं लिलाव संपल्यानंतर जे भाजीचे पैसे वगैरे घेऊन चाललेलं असताना तिथल्या काही लोकांनी त्याला घेरून मारलं आणि ते पैसे घेऊन त्यांनी पोबारा केला. अनेक बाजार समित्यांमध्ये या पद्धतीच्या घटना घडतात शेतकऱ्यांच्या लुटीच्या. मग ते कांद्याच्या संदर्भात असतील, द्राक्षाच्या संदर्भात असतील. मध्यंतरी प्रताप दिगावकर म्हणून इथले आयजी होते, डीआयजी होते, आणि त्यांनी या संदर्भात बडगा उगारला होता. पण त्याच्यामध्ये गंमत अशी झाली, एका राजकीय नेत्याचे या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संबंध होते आणि मग त्यानं ते थोडीशी दबाव आला आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या कारवाई थांबल्या आणि ज्या वेळेस कारवाई सुरू झाली त्या वेळेस त्या संबंधित व्यापाऱ्यांनी भाव पाडले. 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये. हे मी कांद्याचं सांगतोय. द्राक्षाचे पण व्यापारी होते, कांद्याचे होते, आणि त्यांनी अशी धमकी दिली, तुम्ही कारवाई केली तर आम्ही भाव पाडून. निवडणुकीचे दिवस होते, त्याच्यामुळे मोठे आणि धडाडीचे अधिकारी असतील तर त्यांची पण कशी कोंडी होते या संदर्भातली चर्चा आता पिंपळगाव लासलगावच्या बाजार समितीमध्ये आजही तुम्हाला ऐकायला मिळेल. दबक्या आवाजात, खुलेआम तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण अॅग्रो शिवारमध्ये काही गोष्टी ते आपण सांगायला हरकत नाही. पिंपळगावचा विषय निघालेला आहे, तर तिथे एका नाफेडच्या एपीओचा जो संचालक असलेला असं त्यानं सांगितलं. प्रत्यक्ष त्याचं काय होतं माहीत नाही. त्याचं नाव होतं संजय शिंदे, आणि त्यानं विश्वासराव मोरे या हे शेतकरी आहेत, शेतकरी संघटनेचे ते प्रतिनिधी पण आहे, त्यांच्याकडे वारसा पण आहे या आंदोलन आणि चळवळीचा, त्यांची फसवणूक केली. प्रत्यक्ष जे गोडाऊन घेतले त्यापैकी फक्त 3 गोडाऊन भरले. त्यांना नाफेडचं सांगितलं होतं. पुढे ते पिंपळगावला त्या संदर्भात केस झाली, FIR नोंदवला. मग त्यांनी जेव्हा हे ज्याची पाळंमुळं काढली आणि खूप कागदपत्र सगळी जमा करून उच्च न्यायालयामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात एक पिटिशन दाखल केली. त्या संदर्भात उच्च न्यायालयाने अनेकांना नोटिसा बजावल्या आणि सांगितलं की याच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या. तर त्यातल्या ज्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये संबंधित ज्याच्यावर FIR झाला त्याला तर काय उत्तर दिलं नाही. पण कोणी उत्तर दिलं आणि कोणी उत्तर दिलं नाही ते आपण बघूया. म्हणजे तुम्हाला हायकोर्टाने पण दिलेला दणका या नाफेड एनसीसीएफला आणि एकूण या कांदा घोटाळेबाजांना आणि शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. न्यायालयांनी ज्यांना नोटिसा बजावल्या त्या नोटिसांना उत्तर देणारे आणि अधिकृतपणे आपले अधिवक्ता किंवा वकील नियुक्त करणाऱ्या कोण संस्था आहे? CBI. दुसरी आहे नाफेड. तिसरी आहे ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, भारताचे महालेखापरीक्षक. चौथी आहे महाराष्ट्र शासन. 5वी आहे कृषी विभाग महाराष्ट्र. 6वी आहे जिल्हाधिकारी नाशिक. पोलीस महासंचालक महाराष्ट्र. आर्थिक गुन्हे शाखा मुंबई.
पोलीस अधीक्षक नाशिक आणि पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन, हे 10 संस्था अतिशय महत्वाच्या आहे. या समजा ऍक्शन मोडमध्ये आल्या तर विचार करा नाफेड एनसीसीएफच्या घोटाळेबाजांचं आणि त्याच्याशी संबंधित जे लोक आहेत त्यांचं काय होईल. आता याच्यामध्ये त्यांनी जे प्रतिवादी केलंय ते गव्हर्नमेंटला आणि सगळ्यांना केलेलं आहे, पण त्याच्या संदर्भात त्यांनी व्यापाऱ्यांना केलंय, त्या घोटाळेबाज संस्थांना केलंय, पण त्यातल्या काही जणांनी नोटिसांना उत्तर दिलेलं नाही. त्या संस्था कुठल्या आहेत ते आपण बघूया. एनसीसीएफनं नोटिसांना उत्तर दिलं नाही. एनसीसीएफचा घोटाळा आजही सुरू आहे. याच्या संदर्भात मी मागे व्हिडिओ केलेला आहे. आजही अनेकांनी पैसे दिले काम मिळावं म्हणून, पण त्यांना काम मिळालं नाही म्हणून ते आता ओरडतायत. पण हाक ना बोंब, त्यांना पैसे दिले हे सांगता येत नाही आणि पैसे बुडाले हे कोणाला सांगायचं असं त्यांची गोची झाली आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या पत्रकारांना पकडतात, भाऊ बातमी लावतो का, भाऊ बातमी लावतो का, असं काहीतरी पिल्लू सोडतात, पण ते काही त्यांचं होत नाहीये. तर एनसीसीएफनं माहितीचा अधिकार सुद्धा शेतकऱ्यांना नाकारलेला आहे घोटाळ्याच्या संदर्भात किंवा एकूण माहिती देण्यासाठी. बघा आता पुढे ईडी. आता ईडीला सगळे घाबरतात, पण ईडीवाल्यांनी काही हे दिलं नाही, त्याला प्रतिसाद दिला नाही. खरं तर पिंपळगाव लासलगावच्या व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी पडल्या अशा मधल्या काही बातम्या होत्या, पण पुढे त्याचं काय झालं माहित नाही. ईडीनं ते नाकारलंय. आर्थिक गुप्तचर युनिट दिल्ली, आयकर विभाग, इन्कम टॅक्स यांनी पण नाकारलंय. आता इथे काय गंमत आहे माहित नाही, हे पण धाडी टाकायला अग्रेसर असतात बरेचदा आणि भाव पाडण्यासाठी पण त्याचे परिणाम होतात. लोकायुक्त महाराष्ट्र, अँटी करप्शन ब्युरो, त्याच्यानंतर संजय संपतराव शिंदे की ज्यांच्यावर FIR आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटना, कांदा व्यापारी संघटनेने पण काही प्रतिसाद दिलेला नाहीये. कारण असं सांगितलं जातं की नाफेड एनसीसीएफ मध्ये काही व्यापारी, सगळेच नाही, तर त्याच्यामधले काही असे जे वाईट प्रवृत्ती आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असतात. तसे चांगले व्यापारी, वाईट व्यापारी पण आहेत, ते पण त्यांचाही सहभाग होता असं त्याच्यामध्ये आलं. आणि आता तर शासनानं मान्य केलेलं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 2दा-3दा याचे निवेदनं दिलेले आहेत की नाफेड एनसीसीएफचा घोटाळा होतो. त्यामुळे आता हे घोटाळा आहे, आता हे याच्यावर काय म्हणतात राजमुद्रा लागलेली आहे की घोटाळा होतो. पूर्वी हे नाफेड आणि एनसीसीएफ वाले नाकारायचे, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या भावावर होतो वगैरे. आजचा तो विषय नाहीये. तर यांनी पण नोटिसीला उत्तर दिलेलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये आणखी एक चांगली बातमी शेतकऱ्यांसाठी आहे, ती म्हणजे शासनानं आता नाफेड एनसीसीएफच्या संदर्भात दक्षता समिती नेमलेली आहे. प्रत्येक एफपीओ साठी आणि प्रत्येक सहकारी संस्थेला तिथल्या तालुक्याचे जे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार आहेत, तिथे जी जवळपास बाजार समिती आहे तिथे त्याच्या अंतर्गत येणारे त्या बाजार समितीचे सचिव आणि आणखी एक सदस्य अशी ही दक्षता समिती असेल. ही कांद्याच्या खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवेल. विक्रीवर नाही, माफ करा, कांद्याच्या खरेदीवर. म्हणजे शेतकऱ्यांकडनं खरंच कांदा खरेदी होतोय का, आलेल्या शेतकऱ्यांना तिथं पूर्ण न्याय मिळतोय का, या संदर्भात ही दक्षता समिती हे करेल. आणि रोज किती कांदा खरेदी झाला, तो बाहेरून आधीचाच माल टाकला नाही ना याच्यामध्ये, तिथं या सगळ्या गोष्टी आहे. आणि नाफेडचे यंदाचे नियम जास्त कडक आहे. या सगळ्यांमुळे आता या तिन्ही गोष्टींमुळे एक प्रकारचा चाप बसणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये व्यापाऱ्यांना जे फसवतात, सगळ्याच व्यापाऱ्यांना नाही आहेत, की चांगल्या प्रॅक्टिसेस करणारे व्यापारी आहेत, पण काही बुरटे लोक असतात जे 2-3 रुपये कमवण्याच्या नादामध्ये शेतकऱ्यांची लुबाडणूक करतात. पण त्यामुळे त्या माणसाला फरक पडत नाही, शेतकऱ्यांचे आयुष्य बर्बाद होता. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. या संदर्भात नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे आणि गेले 2 वर्ष हा लढा सुरू आहे, त्यांचं धरणं सुरू आहे. या संदर्भात आपण पुढे बोलूच. हा विषय अतिशय महत्वाचा होता. तुम्हाला सावधगिरीचा इशारा आहे या सगळ्या याच्यातनं, की व्यापारी जो असेल किंवा ज्याला कुणी तुम्ही कांदा विकाल तो कदाचित 2 पैसे जास्त देईल असं आमिषही दाखवेल. अशा आमिषाला किंवा बळी पडू नका. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र राहून खात्री करा. तुमच्या गावचे सरपंच असेल किंवा आणखी कोणी त्या बाजार समितीचे असेल, तिथे जाऊन विचारा. तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल ना तेव्हा व्यवस्था जागी होईल. तुम्ही जर प्रश्न न विचारता कांदा टाकला, जे मिळेल ते बाजारभाव घेतले आणि मुकाट्यानं निघून आलात, तर तुमच्या कांद्याचं काही होणार नाही. कोणी पण येईल आणि शेतकऱ्याला लुटेल. अशी स्थिती जी पूर्वी होती, आता तर भारताला स्वातंत्र्य मिळूनही बरेच वर्ष झाले. बाजार समित्यांमधले कायदे आणि मार्केटिंगचे कायदे सगळे बदललेले आहेत, नवीन नवीन कायदे आलेले आहेत. वेळ पडली तर असं होऊ शकतं की तुमच्या सगळ्या शेतकरी एकत्र येऊन तुम्ही खासगी बाजार सुद्धा सुरू करू शकतात. किंवा तुम्ही पुण्यामध्ये ज्ञानेश्वर बोडके आणि त्यांच्या गटाने जे 2000
4-5 जे मॉडेल सुरू केलं होतं ते शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट ग्राहकांना तुमचा कांदा विकू शकतात. आता सरकारचे पूर्वीसारखे कांदा किंवा कुठलाही भाजीपाला विक्रीला बंधनं नाहीत. मिळाला तर तुम्हाला आत्माच्या गटाकडनं फायदा मिळेल, कृषी विभागाकडनं. शेतकरी उत्पादक कंपनी टाकली तर त्याचे फायदे मिळतील, किंवा तुम्ही सगळे एकत्र आलात तर ते पण फायदे आहेत. तर या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती घेऊ. शेवटी या चॅनलचा उद्देश केवळ बाजारभावाचं भविष्य सांगणं आणि कांदा विकायचा की नाही ठेवायचा असं नसून, तुम्ही समग्र अँगलनी जेव्हा सक्षम व्हाल, म्हणजे मी काहीतरी सांगितलं ऑगस्टमध्ये एवढा कांदा होईल आणि उद्या आता बाजारभाव वाढतील चला, असं करून चालणार नाही. किंवा मग तू काय फालतू माहिती सांगतो, काहीतरी सांगतो असं टीका करूनही चालणार नाही. तुम्हाला सावध व्हावं लागेल. नुसते बाजारभाव आणि कांदा विकायचं ठेवायचं याच्या पलीकडे जाऊन समग्र जेव्हा तुम्ही जागृत व्हाल, कारण तुम्ही पण या सगळ्या भारताचे नागरिक आहात, लोकशाहीने तुम्हाला काही अधिकार आणि हक्क दिलेले आहेत एक शेतकरी म्हणून. आता तुम्ही शांत आहात. तुम्ही तुमची जेव्हा ताकद दाखवाल किंवा प्रश्न विचाराल, जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा व्यवस्था हळूहळू हलायला सुरुवात करेल. फक्त एकत्र जाऊ नका, काही वेगळ्या माध्यमातनं म्हणजे हिंसक पद्धतीने विचारू नका, लोकशाही पद्धतीनं विचारा, साध्या पद्धतीने विचारा. साधं पत्र जरी पाठवलं तरी यंत्रणा हलते. विश्वासराव मोरेंच्या या सगळ्या प्रकरणावरनं नाफेड आणि NCCF जो दणका बसलेला आहे, किंवा जे 125 शेतकरी त्यांनी जो लढा दिला, त्यांनी जो पत्रव्यवहार केला, मंत्र्यांपर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत अतिशय शांततेत पाठपुरावा केला, त्यांनी निदर्शनं केले, पण त्यामध्ये कुठेही हिंसक किंवा आतताईपणा नव्हता. त्यांच्या लढ्याला आज बळ मिळालंय. त्याचा फायदा तुमच्या सगळ्यांना होणार आहे. ॲग्रोशिवार हा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या, NCCF किंवा व्यापाऱ्यांच्या किंवा कोणाच्या विरोधात नाही. मात्र जे झारीतले शुक्राचार्य असेल, जे शेतकऱ्यांना त्रास देतात किंवा या व्यवस्थेला, ग्राहकांना, सामान्यांना त्रास देतात, लूट करतात, भ्रष्टाचार करतात, त्याचा समाचार घेणं आणि त्या संदर्भात जागृती आणणं हा आमचा उद्देश आहे. आज पुरतं एवढंच. आपल्या प्रतिक्रिया या संदर्भात मला नक्कीच वाचायला आवडतील. तुम्ही नक्की प्रतिक्रिया द्या. जोडून राहा. धन्यवाद.